Hello, I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIT. In last lecture, we started with the chapter number 5, that is the motor insurance surveying and the claim processing. In last lecture, almost 70% topic is covered, such as insurance surveyor. So, who is the surveyor? What are their roles and responsibilities? How can you become a surveyor after diploma and after a degree? How can you become an external surveyor? All these points we studied in the last lecture. Also, we gone through the investigation and assessment. For that, I had shown you the one case study of Swift Desire. I had shown the photographs of damaged Swift Desire, then their assessment on estimate, then their bill. All this process is covered under the investigation and assessment. Also, we gone through the claim documents. What are the documents required for the third party claim, theft claim and own damage claim? We studied this in last video. So in today's video, we will study the arbitration, loss minimization, salvage and recoveries. Settlement is also the part of the investigation and assessment. Settlement means what? To settle the claim. म्हणजे काय की एक क्लेम रजिस्टर झालाय, क्लेम रजिस्टर झाल्यानंतर सर्वे होतोय, सर्वे झाल्यानंतर असेसमेंट होते, असेसमेंट म्हणजे एस्टिमेटवर असेसमेंट केली जाते की एवढा एवढा खर्च होणार, हा एवढा एवढं तुम्ही इन्शुरन्स कंपनी सँक्शन करते. त्यानंतर गाडीचं काम केलं जातंय, काम केल्यानंतर रिअसेसमेंट होते किंवा रिइन्स्पेक्शन होते, गाडीचं काम व्यवस्थित झाले काय, आणि त्यानंतर इनवॉइस सबमिट होते, बिल सबमिट होते आणि बिल पे केलं जातं इन्शुरन्स कंपनीकडनं. तर ह्या पूर्ण प्रोसेसला म्हणायचं सेटलमेंट. म्हणजे क्लेम सेटल झालेला आहे, याला म्हणायचं सेटलमेंट. तर आता आपण बघायचं आर्बिट्रेशन, लॉस मिनिमायझेशन, सॅल्वेज अँड रिकव्हरीज. सो व्हॉट डू यू मीन बाय आर्बिट्रेशन? आता आर्बिट्रेशन का आणि कशासाठी? तर you just received a car insurance carries a final settlement offer and it's far lower than the amount you requested. म्हणजे काय? तर समजा एखादी तुमची गाडी आहे, समजा माझी स्विफ्ट गाडी आहे आणि स्विफ्ट गाडीचा माझा फ्रंटल डॅमेज झालाय आणि फ्रंटल डॅमेज झाल्यानंतर मी इन्शुरन्स मध्ये क्लेम केल्यानंतर माझी एक्सपेक्टेशन काय होते की बिल झालंय 20,000चं, मला इन्शुरन्स कंपनीकडनं ऍटलिस्ट एक 16-17 हजार रुपये मिळावेत कारण माझी गाडी नवीन आहे. पण काही कारणास्तव इन्शुरन्स कंपनीनं क्लेम जो सेटल केलाय तो फक्त 12,000चा केलाय. मी माझी एक्सपेक्टेशन काय तर ऍटलिस्ट 16 ते 17 हजार मिळावेत, पण मिळतायत किती? 12,000. मग ह्या केसमध्ये इन्शुर्ड आणि इन्शुरर म्हणजे मी आणि इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनी, ह्यामध्ये डिस्प्यूट होतात, भांडणं होत असतील आणि त्यानंतर मग काही केसमध्ये हे केसमध्ये पर्यंत जातं, म्हणजे कोर्टापर्यंत जातं. मग केस चालतात, केस चालल्यानंतर मग ते परत कोर्टाकडनं हिअरिंग होतं, मग त्यानंतर जे फायनल डिसिजन असेल ते शेवटी इन्शुर्डला किंवा इन्शुररला मानावं लागतं. पण ह्यामध्ये काय होणार आहे तर ह्यामध्ये एकतर इन्शुर्डचा टाइम खर्च होणार आहे, प्लस पैसा सुद्धा खर्च होणार आहे. का तर वकिलाचा खर्च आला, बाकी सगळं टाइम गेला, भरपूर वेस्ट गेला. इव्हन इन्शुररचं सुद्धा तेच झालं, इन्शुरन्स कंपनी सुद्धा टाइम गेलं, मनी गेलं, सगळं गेलं. पण हे होऊ नये म्हणून आपण या प्रिन्सिपल मध्येच आहे आर्बिट्रेशन. आर्बिट्रेशन म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याचा ऍक्च्युअली आर्बिट्री म्हणजे मनमानी हा शब्द येतोय. तर आर्बिट्रेशन म्हणजे काय तर ह्या केसमध्ये आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली जाते. अशा केसेसमध्ये आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली जाते. तर ह्यासाठी एक आर्बिटर जो असतो तो नेमला जातो. हा एक न्यूट्रल पर्सन आहे. आर्बिटर जो आहे तो हा न्यूट्रल पर्सन आहे, जो इन्शुरन्स कंपनीचा पण नसतोय किंवा इन्शुर्डच्या कॉन्ट्रॅक्ट मधला सुद्धा नसतोय. असा एक न्यूट्रल पर्सन त्यामध्ये येतोय आर्बिटर म्हणून. तो काय करतोय, दोन्हीकडून ज्या कंडिशन्स आहेत किंवा ज्या दोन्ही पार्टीचे जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेतोय आणि त्यानंतर तो स्वतःचा डिसिजन घेतोय. तर ह्यामध्ये सुद्धा दोन टाईप येतात, एक बाइंडिंग आणि नॉन बाइंडिंग, ते आपण बघणार आहे पुढं. तर तिथे काय सांगितलं होतं की कॅरीज अ फायनल सेटलमेंट ऑफर इट्स फार लोअर दॅन द अमाऊंट यू रिक्वेस्ट. माझी एक रिक्वेस्ट मी काय केलेली की मला 18-16 हजार मिळावेत, पण कंपनीनं मला 12,000 पे केलेत. यू फर्मली बिलीव्ह युअर क्लेम
इज वर्थ मोर. नाऊ व्हॉट, म्हणजे मला वाटते की मला अजून ऍटलीस्ट 15-16 हजार रुपये मिळावेच, पण त्यासाठी काय करायचं. द मोस्ट कार इन्शुरन्स पॉलिसीज लेट यू रिझॉल्व्ह युअर डिस्प्यूट थ्रू आउट ऑफ कोर्ट प्रोसेस कॉल्ड आर्बिट्रेशन. म्हणजे हे जे इन्शुरन्स कंपनीचे आणि इन्शुअर्डचे जे डिस्प्यूट्स असतील, काय प्रॉब्लेम्स असतील, हे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटमध्ये सॉल्व्ह केले जातात, तर त्याला म्हणायचं आर्बिट्रेशन. म्हणजे आर्बिट्रेशन म्हणजे काय, जे डिस्प्यूट्स आहेत ते आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटमध्ये किंवा कोर्टच्या बाहेर एकमेकांमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे, ह्याला म्हणायचं आर्बिट्रेशन. आणि आर्बिटर म्हणजे कोण, सो हे दोघांकडनं ऐकून घेतोय जज, ह्यामधला जज म्हणजे तो आर्बिटर. लेस फॉर्मल दॅन द कोर्ट room trial, arbitration is a legal processing where you and the insurance company present information about your claim to a natural referee, then known as a arbiter. म्हणजे काय असतं ह्यामध्ये, इट इज जस्ट लाईक अ कोर्टरूम सारखंच असतं. हे आर्बिट्रेशन ही प्रोसेस जी आहे ती कोर्टरूम सारखीच प्रोसेस आहे आणि ह्याला लिगल मान्यता आहे. इट इज अ लिगल प्रोसेस. यामध्ये काय होतंय, तर इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुअर्ड हे दोन्ही आपापलं म्हणणं त्या आर्बिटरला सांगतात. आर्बिटर म्हणजे काय, जो तिथं जज म्हणून काम करतोय तो. आर्बिट्रेशन अवॉर्ड्स आर जनरली लिगली बाइंडिंग अँड नॉट ॲपिलेबल. हे आता बाइंडिंग अँड नॉन बाइंडिंग दोन टाईप आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघतोय आपण. आर्बिट्रेशन कॅन बी गुड चॉईस फॉर रिझॉल्विंग द सेटलमेंट डिस्प्यूट्स बिकॉज इट कॅन सेव्ह युअर टाइम अँड मनी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आर्बिट्रेशन, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ आर्बिट्रेशन, because with the help of arbitration or with the help of out of court process we can save the time and money, which is most important. एक टाइम भरपूर वाचतोय आणि पैसा सुद्धा वाचतोय. If you live in a non-fault insurance trend, you may be required to arbitrate your claim accident settlement disagreement. Read the insurance policy to see if car accident arbitration is an ऑप्शन फॉर यू. आपल्या पॉलिसीमध्ये आर्बिट्रेशन हा ऑप्शन आहे का हे चेक करायचं आहे. आर्बिट्रेशनचं टाइम लिमिट कसं असतंय, 1 to 15 days फायलिंग अँड इंटिमेशन, म्हणजे फाईल करायची, त्यानंतर इंटिमेशन पहिल्या 15 दिवसात, 16 ते 25 दिवसात आर्बिटर सिलेक्शन असतोय. आर्बिटर जो असतोय त्याचं सिलेक्शन होतंय. त्यानंतर पुढच्या 20-25 दिवसामध्ये इन्फॉर्मेशन एक्सचेंज अँड प्रिपरेशन, म्हणजे जजच्या समोर किंवा आर्बिटरच्या समोर आपली माहिती सगळी आपण शेअर करतोय. त्यानंतर पुढच्या 76व्या दिवशी आर्बिट्रेशनचे हिअरिंग आहे आणि शेवटचं तो जे सांगेल ते त्यानुसार ते तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला तेवढे पे करावे लागतील, किंवा आपल्याला एक्सेस असेल तर आपल्याला इन्शुरन्स कंपनीला पे करावे लागतील. ही अशी प्रोसेस असते आर्बिट्रेशन. सो इन शॉर्ट, आर्बिट्रेशन इज अ आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. कोर्टच्या बाहेर जाऊन सेटल करण्याच्या प्रोसेसला म्हणायचं आर्बिट्रेशन. आणि ह्याचा ऍडव्हान्टेज काय, इट सेव्हज द मनी अँड सेव्हज द टाइम. अजून एक आपल्याला बघू, व्हेन you are injured in a car accident, you expect the insurance company to pay fair compensation for your medical bills, out of pocket expense and pain suffering. When claim negotiation fails, arbitration might be good option for resolving your settlement dispute with the insurance company. आता हे हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड दिलेलं आहे की माझं समजा काहीतरी ऍक्सिडेंट झाला किंवा मला काहीतरी झालं, तर त्या केसमध्ये समजा मी बिल 1 लाखाचं पे सबमिट केलंय आणि मला इन्शुरन्स कंपनी 80,000 देते, मग 20,000 का, तर मग ते काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी हे आर्बिट्रेशन यामध्ये येतात. आर्बिट्रेशन मेथड ऑफ अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन. आर्बिट्रेशन म्हणजे काय, इट इज अ अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन मेथड आहे. दॅट इज अ ADR, वेअर द नॅचरल पर्सन, म्हणजे जो अननोन आहे दोघांना, is chosen to hear both side of the disagreement and decide the outcome. तो ऐकून घेतोय आणि त्याचं डिसिजन देतोय. Arbitration offer comes into play when car accident claims are in dispute, whether under your own auto policy or with the at-fault driver's insurance company. In fact, many policies require arbitration for settling first-party claim disputes. जनरली फर्स्ट पार्टी क्लेम डिस्प्यूट साठी सुद्धा हे आर्बिट्रेशन पाहिजे आणि हे तुमच्या पॉलिसीमध्ये आहे का तुम्ही चेक करायचं आहे. मेन डिस्प्यूट्स विथ युअर ओन इन्शुरन्स कंपनी. तर आर्बिट्रेशन, देर आर 2 काइंड्स ऑफ आर्बिट्रेशन. मग सांगितलं बाइंडिंग अँड नॉन बाइंडिंग. बाइंडिंग मध्ये काय असतं की जे आर्बिटरनं जे डिसिजन दिलंय ते फायनल असणार आहे, तुम्ही त्यावर अपील करू शकत नाही. जसं तुम्ही आता जिल्ह्याच्या कोर्टमध्ये असाल
तर कोर्टमध्ये तुम्हाला डिसिजन मान्य नसेल तर तुम्ही हायकोर्टमध्ये जाताय, सुप्रीम कोर्टमध्ये जाताय, शेवटी तुम्ही राष्ट्रपतींकडे जाताय, बरोबर आहे. तर ह्यामध्ये बाइंडिंग आर्बिट्रेशनमध्ये तुम्ही अपील करू शकत नाहीये. अपील करू शकत नाहीये की काय आहे ते तुम्ही अपील करू शकत नाही. यू मीन तर आर्बिट्रेशन डिसिजन इज फायनल अँड विथ नो अपील. तुम्ही त्याला अपील काहीच करू शकत नाही. नॉन बाइंडिंग आर्बिट्रेशन मीन्स काय, बोथ द पार्टीज कॅन एक्सेप्ट द आर्बिटर्स डिसिजन, बट यामध्ये एकतर दोन्ही पार्टीज आर्बिट्रेशनचे डिसिजन ऍक्सेप्ट करू शकतात किंवा एखाद्याला जर प्रॉब्लेम असेल तर तो त्यावर अपील सुद्धा करू शकतो. ह्याला म्हणायचं नॉन बाइंडिंग आर्बिट्रेशन. आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस जर बघितले, आर्बिट्रेशन कॅन बी लेस एक्सपेन्सिव्ह आहे, तुमचा टाइम वाचतोय. डझंट हॅव मॉडरेट लिमिट्स लाईक स्मॉल क्लेम कोर्ट, म्हणजे त्याला लिमिट नाही आहे किंवा भरपूर वेटिंग करावं लागत नाही. यू कॅन इन्क्लूड पेन अँड सफरिंग इन युअर कॉम्पन्सेशन डिमांड, म्हणजे मला नंतर होणारा सुद्धा त्रास जो आहे, म्हणजे समजा इन केस ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे लाईफ इन्शुरन्स असेल, इन केस ऑफ त्यामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला, मी घरी आलो, त्यानंतर जे ड्रेसिंग करायचे हे करायचे सगळा खर्च मला ह्या प्रोसेसमध्ये मी डिमांड करू शकतोय. सो दिस इज द आर्बिट्रेशन. I hope you understood the arbitration and its advantages. त्यानंतर आहे लॉस मिनिमायझेशन, सॅल्वेज अँड रिकव्हरीज. सो अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन, जेव्हा आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं होतं प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, त्यामध्ये एक प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन, insured must always try his level best to minimize the loss of his insured property in case of uncertain events like fire outbreaks or blast etc. म्हणजे काय की इन्शुअर्ड आहे, माझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे, पण माझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे म्हणून मी काय गाडी कुठं पण लावायची असं काय करून चालणार नाहीये, की जिथं मला लॉस मिनिमाइज करता येईल तशी करायची आहे. जसं मी तुम्हाला इन्शुरन्सच्या पॉलिसी वेळी सांगितलं होतं की तुम्ही गाडी कुठं पार्क करताय ह्यावर सुद्धा इन्शुरन्सची व्हॅल्यू ठरते. का तर गाडी तुम्ही रस्त्यावर लावत असाल तर तुमची गाडी डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत, मग त्याला तुम्हाला प्रीमियम जास्त पडतो. आणि तुमचं कवर्ड पार्किंग असेल तर तुम्हाला प्रीमियम कमी बसतोय. का तर चान्सेस ऑफ लॉस तिथं कमी आहे तुमचा. तर तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीचं ज्याचा इन्शुरन्स तुम्ही केलेला आहे त्याचं लॉस जो आहे तो मिनिमाइज करण्याची जबाबदारी ही सुद्धा तुमची आहे. प्रत्येकाने तेवढी काळजी घेतली की माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट होणार नाही तर लॉसेस काय होणार आहेत, कमीत कमी होणार आहेत. तर इन्शुअर्डने हे केलं पाहिजे की नाहीतर माझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे, काय व्हायचं होऊ दे, धडकू दे, स्क्रॅच पडला पडू दे, असं करून चालणार नाहीये. तर इन्शुअर्डने सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. and the insured must take all possible measures and necessary steps to control and reduce the losses in such scenario. जसं तेच सांगितलं की गाडी पार्क करतोय, प्रॉपर बघा गाडी पार्क करताना इथं काय डॅमेज होणार आहे का, रस्त्यावरून चाललोय, गरज आहे का ओव्हर स्पीडिंगची, तेव्हा स्पीडिंग करा. पुढे स्पीड ब्रेकर असेल किंवा काय असतील गाडी स्लो करा, तसं स्पीड ब्रेकर करून घालायची नाही. खड्डे आहेत, खड्ड्यामधून स्लो जायचं आहे. ओव्हरटेक करताना समोरनं गाडी येते, काळजी घेऊन ओव्हरटेक करा, गरज असेल तरच करा. म्हणजे हे सगळे मेजर्स जे आहेत किंवा हे सगळे टास्क आहेत तुम्हाला कशासाठी करायचे आहेत, टू मिनिमाइज युअर लॉस. कारण की सारखे सारखे जर तुम्ही क्लेम करत असाल तर तुम्ही ब्लॅकलिस्टेड होतात इन्शुरन्स कंपनीकडनं. तर हे तुम्हालाच करायचं आहे की स्वतःचा काळजी घ्यायची आहे गाडीची किंवा आपल्या प्रॉपर्टीची. द इन्शुअर्ड मस्ट नॉट निग्लेक्ट अँड बिहेव इररिस्पॉन्सिबली ड्युरिंग सच इव्हेंट्स जस्ट बिकॉज द प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड. म्हणजे जसं सांगितलं काय व्हायचं ते उद्या माझा इन्शुरन्स आहे असं करून नाही चालणार. हेन्स it is a responsibility of the insured to protect his insured property and avoid further losses. त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे इथं फायर इन्शुरन्सचं. Assume Mr. John House is a set of fire due to electric short circuit. म्हणजे त्याला जॉनच्या घराला आग लागलेली आहे. In this tragic scenario, Mr. John must try to his level best to stop the fire by all possible means like first call nearest department office, म्हणजे फायर ब्रिगेड ऑफिस, asking neighbors for emergency fire extinguisher etc. म्हणजे काय तर गाडी माझ्या घराला आग लागली आहे तर मी पहिला काय करणार की पहिल्यांदा फायर ब्रिगेडला कॉल करणार, मला विझवता येत आहे तर मी पाण्याने विझवणार, काय दुसरं फायर एक्सटिंग्विशर काय मिळते का बघणार, या सगळ्या कंडिशनने मी आग विझवण्याचा प्रयत्न करणार.
हे झालं प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन. नाहीतर काय करू शकतोय, ही मस्ट नॉट रिमेन इनएक्टिव्ह. नाहीतर लागल्या लागू दे, लागली तर लागू दे, माझा इन्शुरन्स आहे, व्हाय शुड आय वरी, आय हॅव इन्शुरन्स ऑफ माय हाऊस, म्हणजे माझ्या घराचा इन्शुरन्स आहे, तर असं करून चालणार नाही आहे. तर हे दिस इज द प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन. आता आपल्या इथं कोल्हापूरमध्ये फ्लड आलं होते, तर फ्लड येणार आहे माहिती आहे, पाणी वाढत आहे माहिती आहे, पण त्याच केसमध्ये लोकांनी सुरुवातीच्या गाडीची काळजी घ्यायला पाहिजे होती आणि सुरुवातीलाच गाड्या ह्या बाहेर आणून ठेवायला पाहिजे होत्या. पण लोकांनी काय काळजी घेतली नाही, बघू काय व्हायचं होऊ दे, नाही येणार पाणी, असं निष्काळजीपणे दाखवलं आणि नंतर गाड्या त्या पूर्ण पाण्यामध्ये बुडल्या. काही जी हुशार लोक होती ज्यांना स्वतःच्या प्रॉपर्टीची काळजी आहे, त्यांनी गाड्या हाईटवर आणून ठेवल्या, त्यांच्या गाड्या वाचल्या. तर हा लॉस कोणाचा झाला, इन्शुरन्स कंपनीचा सुद्धा झाला, पण काही प्रमाणामध्ये हा लॉस इन्शुअर्डला सुद्धा बेअर करावा लागतो. सो दिस इज द इम्पॉर्टंट, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन. आता त्यासाठी आपण काय करू शकतो, इन्शुअर्डनं काय काय करायचं आहे, टू अपॉइंट द राईट सर्वेअर. इन्शुरन्स कंपनी काय काय करते, सर्वेअर अपॉइंट करते. सर्वेअर इन्शुअर्डला सांगतोय की ह्यावेळी हा क्लेम झालाय, पुढच्या वेळी अशी काळजी घ्या जेणेकरून तुमचा इन्शुरन्स किंवा लॉस आहे तो कमी होईल. त्यानंतर टू रिफ्यूज द रिन्युअल ऑफ पॉलिसी ऑफ द इन्शुरर टू मेक द अनरिझनेबल डिमांड्स. म्हणजे आता सारखे सारखे असं एकदा दोनदा बघते, कारण की हे सगळे तुमचे जे रेकॉर्ड्स असतात, तुमची किती वेळा क्लेम केलाय, काय काय क्लेम झालाय, हे सगळं इन्शुरन्स कंपनी नोट डाऊन करत असते, त्यांचे तुमचे रेकॉर्ड तिथे सेव्ह असतात. तर असंच तुमच्याकडनं सारखे होत असेल, तेच डॅमेज होत असेल, तेच लॉसेस सारखे होत असतील, तर इन्शुरन्स कंपनी जेव्हा तुम्ही पॉलिसी रिन्यू करताय तेव्हा तुम्हाला इन्शुरन्स द्यायला रिजेक्ट करू शकते. हे असे पॉइंट्स आहेत वेगवेगळे, म्हणजे हे मी तुमच्याशी शेअर करतोय. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन. म्हणजे काय करायचं आहे, माझ्या प्रॉपर्टीचा इन्शुरन्स आहे म्हणून निष्काळजी राहायचं नाही आहे, तेवढीच काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचा लॉस कमीत कमी होईल. त्यानंतर आहे सॅल्वेज अँड रिकव्हरी. तर सॅल्वेज अँड रिकव्हरी म्हणजे काय, तर सॅल्वेज म्हणजे काय असते, आता एखादी गाडी आहे आणि गाडीचं समजा गाडीची IDV म्हणजे काय सांगितलं होतं, इन्शुअर्ड डिक्लेअर व्हॅल्यू. गाडी मी नवीन घेतली आहे, 1.5 लाखाची गाडी घेतली आणि गाडीची जेव्हा IDV असती, IDV एक 145 म्हणजे पर्सेंटेज दरवर्षी ते मिनिमाइज होत जातं, म्हणजे 1 वर्षाने 5%, 20% असे वाढत जातात दरवर्षी. म्हणजे IDV कशासाठी असती, तर गाडीचा जर मेजर लॉस झाला किंवा गाडी चोरीला गेली ती तेवढी अमाऊंट तुम्हाला मिळणार. तर काही केसमध्ये काय होतात, मेजर लॉस देतो होतो, 2 व्हीलरचा किंवा 4 व्हीलरचा मेजर लॉस होतो, ऍक्सिडेंट होतो, आणि जेव्हा जी रिपेअरची जी व्हॅल्यू आहे, समजा आता माझ्या गाडीची IDV आहे 1 लाख IDV आहे बुलेटची, आणि माझ्या गाडीचा मेजर ऍक्सिडेंट झाला आणि रिपेअरची जी व्हॅल्यू होते ती नियर टू द 1 लाख जाते, म्हणजे एक 90,000 झालेली आहे किंवा 1 लाख क्रॉस सुद्धा होते. काही केसमध्ये 1 लाख होते किंवा 90,000 जरी झाली, तर ह्या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी काय करते, इन्शुरन्स कंपनी ते एवढं सगळं रिपेअर करून 90,000 रुपये घालण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा किंवा 1 लाख रुपये घालवण्यापेक्षा डायरेक्टली 1 लाख रुपये इन्शुअर्डला देते आणि ती गाडी स्वतः घेते. तुम्हाला तुमच्या गाडीची कारण की 90,000 रुपये घालून 1 लाख रुपये घालून तेवढी गाडीची रिपेअर पण होणार नाही प्रॉपर. तर ह्या केसमध्ये तेवढी IDV जेवढी व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला देते आणि त्या गाडीचा ताबा जो आहे ती इन्शुरन्स कंपनी स्वतःला घेते आणि ती नंतर स्क्रॅपमध्ये विकून त्यातून थोडी अमाऊंट काय होईना ती रिकव्हर करते. म्हणजे हे झालं सॅल्वेज. जी गाडी तुमच्याकडनं घेतली ती म्हणजे सॅल्वेज, आणि गाडी नंतर स्क्रॅपला विकली किंवा थोडी रिपेअर केली आणि रिपेअर केल्यानंतर ती विकली तर ते त्यातनं जी अमाऊंट मिळाली ती झाली त्यांची रिकव्हरी. अजून एक केस असते ह्यामध्ये, समजा गाडी माझी चोरीला गेली, माझी एखादी गाडी चोरीला गेली, त्याची IDV आहे 1 लाख रुपये, बरोबर आहे. तर त्या केसमध्ये 1 महिना 2 महिना ते वेटिंग पिरियड असतो, त्या महिन्यात जर पिरियडमध्ये जर गाडी नाही मिळाली तर इन्शुरन्स कंपनी मला 1 लाख रुपये पे करते. इन्शुरन्स कंपनीनं मला 1 लाख पे केल्यानंतर समजा परत नंतर गाडी जर सापडली तर ती गाडी इन्शुरन्स कंपनीला मिळते. आपल्याकडनं ते सगळे ॲग्रीमेंट साईन करून घेतात ते, की जर परत गाडी सापडली तर मला ती गाडी इन्शुरन्स कंपनीच्या नावानंच होणार, हे सगळे ॲग्रीमेंट्स आपल्याकडे साईन करून घेतात. तर 1 लाख इन्शुअर्डला मिळतात, कारण गाडीची IDV तेवढी होती. 1 लाख इन्शुअर्डला मिळाले आणि परत थोड्या दिवसांनी जर गाडी मिळाली तर गाडी इन्शुरन्स कंपनीला जाते आणि इन्शुरन्स कंपनी काय करते, 1 लाखाची गाडी आहे, IDV 1 लाखाची आहे, तर त्याचा लिलाव होतो त्या गाडीचा लिलाव होतो 70,000 रुपये, 80,000 रुपये, 50,000, डिपेंड्स. त्या गाडीचा लिलाव होतो आणि ती गाडी त्या थर्ड पर्सनला विकली जाते. फक्त त्याचे डॉक्युमेंट्स काय मिळत नाहीत, फक्त एक ॲग्रीमेंट मिळतं, त्याला म्हणायचं सॅल्वेज रिकव्हरी.
त्याला म्हणजे सॅल्वेज आणि रिकव्हरी. सॅल्वेज म्हणजे जे मिळालेलं पार्ट किंवा जे मिळालेले गाडी आहे ते म्हणजे सॅल्वेज झालं, आणि रिकव्हरी म्हणजे काय, ते विकून इन्शुरन्स कंपनीने पैसे थोडे रिकव्हर केले. 100% रिकव्हर होत नाहीत, एक 40% 50% जरी रिकव्हर झाले तरी ते इन्शुरन्स कंपनीला तेवढे फायद्याचे आहेत. सो दिस इज द रिकव्हरी. द practice of taking salvage for demands item is most common in motor vehicle insurance. When the car is written off and the insurer pay the claim, it takes possession of the damaged car and sends it to the auction facility and similar. ह्यामध्ये सांगितलंय म्हणजे मेजर लॉस झालाय, मेजर लॉस मध्ये 1 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीने इन्शुअर्डला पे केलेत. मग ह्या केसमध्ये जेवढी आयडीवी आहे तेवढी इन्शुरन्स कंपनीने पे केली म्हणल्यावर त्या गाडीचा जो ताबा आहे तो इन्शुरर कंपनी घेते आणि ते नंतर ऑक्शनमध्ये किंवा स्क्रॅपमध्ये विकली जाते आणि त्यातून थोडी अमाऊंट रिकव्हर करते. द प्रोसेस फ्रॉम द सेल ऑफ डॅमेज कार आर टू द इन्शुरन्स बेनिफिट, म्हणजे इन्शुरन्स कंपनीचा हा बेनिफिट आहे, अँड ऑफसेट द क्लेम अमाऊंट पेड टू द पॉलिसी होल्डर. ऑल्दो मोस्ट कॉमन in motor vehicle insurance claim, salvage can occur in many other type of claims. Example, household contents, business, हे बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. It is usually a condition within a policy that insurer retains the right to ask the claimant to send damaged items to it upon request. The reason for this is twofold. The first, आता ह्यामध्ये कसं सांगितलं की काही केसमध्ये आता समजा गाडीचं तुमच्या फ्रंटल डॅमेज झालं, आता हे सॅल्वेज मी मेजर क्लेम बद्दल सांगितलं. तर काही केसमध्ये गाडीचं म्हणजे 4 व्हीलर गाडी आहे, समोरचा बंपर झालाय किंवा माझा डोअर डॅमेज झालाय, तर ह्या केसमध्ये मेजर जर ऍक्सिडेंट असेल तर ह्या केसमध्ये काही अमाऊंट सॅल्वेजची जी आहे ही इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्डला सुद्धा करायला लागते. म्हणजे गाडीचा खर्च एक 40,000 आलाय, म्हणजे 4 व्हीलर आहे, गाडीचा खर्च 40,000 आलाय, तर गाडीमध्ये दोन्ही डोअर चेंज करायला लागले, डोअर चेंज केले, बंपर चेंज केला, तर ह्या केसमध्ये काही पर्सेंट अमाऊंट जी आहे या रिपेअर वर्कची किंवा सॅल्वेजची जी आहे, कारण हे तुम्ही स्वतः घेऊ शकताय पण आपण घेत नाही, आपण काय करतो तिथंच ठेवतोय. ती कंपनी जी आहे किंवा जी रिपेअर करणारी कंपनी आहे ती कंपनी विकते आणि त्यांचा प्रॉफिट करून घेते. या केसमध्ये जो लॉस आहे तो इन्शुरन्स कंपनीचा पण होतोय आणि इन्शुअर्डचा सुद्धा होतोय. तर ह्याच्या ऐवजी इन्शुरन्स कंपनी काय करते की जे स्क्रॅप आहे ते तुम्ही इन्शुअर्ड जो असेल, समजा मी इन्शुअर्ड आहे, माझ्या गाडीचे 2 डोअर बदलले, तर मी ते डोअर्स आहेत ते घेऊन जाऊ शकतोय, मी स्क्रॅपला टाकू शकतोय आणि जे सॅल्वेज अमाऊंट जी आहे ती इन्शुरन्स कंपनी आपल्याला आपल्या बिलामध्ये लावू शकते. हे एक थर्ड केस झाली. सो दिस इज द सॅल्वेज अँड रिकव्हरी. तर ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितले आर्बिट्रेशन, लॉस मिनिमायझेशन, सॅल्वेज अँड रिकव्हरी. तर हा युनिट नंबर 5 होता जो आज आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे, जो 14 मार्काचा होता. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण युनिट नंबर 2 जो आहे अंडर रायटिंग तो